हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो. कसे आहात? आपण आपला यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. कसा वाटतोय तो? त्याच्याबद्दल आपण नक्की कमेंट्स करून सांगा. वेगवेगळ्या प्रकारचे लेक्चर्स, व्हिडिओज आपण पाहतो. त्याच्याबद्दल कमेंट्स, लाईक, शेअर, रिस्पॉन्स वाढला पाहिजे. हा चॅनल आपल्या सेवेसाठी आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण आपली यूट्यूब लिंक, टेलिग्राम लिंक जॉईन करा. तसेच आपल्याला या प्रकारच्या नोट्स आपल्याला आपल्या चॅलेंज एस्पायरंट नावाच्या ॲप माध्यमातून लिंक जॉईन केल्यानंतर त्या ठिकाणी डिटेल्समध्ये सर्व घटकांच्या PDF नोट्स आपल्याला मिळतील. त्या आपण घेऊ शकता आणि हे व्हिडिओ अशाच पद्धतीने यूट्यूबवर आपण नवनवीन व्हिडिओ पाहू शकता. आज आपण पुढचं लेक्चर घेऊन येत आहेत. तो म्हणजे महाराष्ट्र शासन बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा नियम 2011. तर चला मग आपण या नवीन लेक्चरला या ठिकाणी सुरुवात करू आणि महाराष्ट्र शासन बालकांच्या अधिनियम नुसार तयार करण्यात आलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा नियम या व्हिडिओद्वारे पाहूया. चला. गुड मॉर्निंग, नमस्कार. तर चला मग आज आपण महाराष्ट्राच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2011 या ठिकाणी पाहणार आहोत. राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन रूल्स 2011 महाराष्ट्र. हा जो रूल्स आहे, नियम आहे, हा कसा तयार करण्यात आला? तर जे आपण RT ॲक्ट पाहिला, RT ॲक्टचं आर्टिकल 31(1)(2) यानुसार समुचित शासनाला नियम करण्याचा अधिकार समाविष्ट केलेला आहे आणि त्या आर्टिकलच्या आधारे महाराष्ट्र शासनाने हा नियम तयार केलेला आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र शासनाच्या बालकाचा हक्क आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम महाराष्ट्र शासनाने कशाच्या आधारे तयार केला किंवा कोणत्या कलमाच्या तयार RT 2009 आर्टिकल 38 नुसार हा नियम तयार करण्यात आला. मग एखाद्या कायद्याच्या आर्टिकलनुसार जर एखाद्या शासनाने नियम तयार केला, रूल्स बनवला, तर तो नियम असतो, अधिनियम नसतो, कायदा नसतो. त्यामुळे याच्यामध्ये रूल्स समाविष्ट असतात, नियम समाविष्ट असतात, कायद्यासारखेच असतात, परंतु त्याला आर्टिकल म्हणता येत नाही. अशा पद्धतीने आपण ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर या नियमामध्ये टोटल 8 पार्ट्स अँड 25 रूल्स आहेत. लक्षात ठेवा, 8 भाग, 25 नियम आहेत. नेक्स्ट आहे फर्स्ट पार्ट आहे इंट्रोडक्शन. जनरली कायद्याप्रमाणेच अशा पद्धतीने पहिला भाग असतो. त्याच्यामध्ये आहे की हा नियम एक काय सांगतो आपल्याला, हे लागू कोणाला? संपूर्ण महाराष्ट्राला, 100% महाराष्ट्र. कधीपासून? ही तारीख महत्वाची, 11 ऑक्टोबर 2011 पासून संपूर्ण महाराष्ट्रात ते लागू आहे. याच्यामध्ये जे महत्वाच्या व्याख्या केलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. व्याख्या खूप साऱ्या दिलेल्या आहेत, परंतु आपण महत्वाच्या व्याख्या या तक्त्यामध्ये घेतलेल्या आहेत. विद्याविषयक वर्ष म्हणजे आपलं जे शैक्षणिक वर्ष आहे ते कशाला म्हणायचं? 2ख. अंगणवाडी कुणाला म्हणायचं? तर 2ग मध्ये त्याची व्याख्या आहे. बालक कुणाला म्हणायचं? 2घ मध्ये त्याची व्याख्या आहे. हे क्रमांकासहित आपण लक्षात ठेवा. 2ई मध्ये आपल्याला वंचित गट किंवा वंचित घटक कोणाला म्हणायचं? प्राथमिक शाळा कोणाला म्हणायचं? 2च 1 ते 8 पर्यंतच्या शाळेला प्राथमिक शाळा अशी म्हणतात. 2ट मध्ये आहे स्थलांतर करणारी बालके. कुणाला म्हणायचे? स्थलांतर करणारे बालके जे एका सत्रापेक्षा कमी कालावधीसाठी स्थलांतर करतात. अशा बालकांना, जसे आपल्याकडे ऊसतोड कामगारासाठी मुलं जातात, वीट भट्टीसाठी जातात, ते एका सत्रापेक्षा कमी कालावधीसाठी जात असतात, त्यामुळे त्यांना स्थलांतरित बालके असे म्हणतात. त्यानंतर 2ठ मध्ये आहे शाळेत न जाणारे बालक. शाळेत न जाणारे बालक कोणाला म्हणायचं याची सुद्धा व्याख्या दिलेली आहे. 1 महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर गैरहजर मुलगा असेल तर तो शाळाबाह्य ठरतो, शाळेत न जाणारा बालक ठरतो. नजीकची शाळा याची व्याख्या दिलेली आहे 2ड मध्ये. नजीकची शाळा म्हणजे 1 ते 5 म्हणजे 6 ते 11 वयोगटातील मुलांसाठी
किती अंतर असावं आणि 6 ते 8 साठी म्हणजे 11 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शाळेचं किती अंतर असावं, याला नजीकची शाळा म्हणतात. आणि शेवटी जे आहे आपण विद्यार्थ्याला संचय झाले तर संचयी अभिपत्रक, अभिलेख असं पाहिजे. संचयी दुरुस्ती करून घ्या. 2 न मध्ये आहे विद्यार्थी संचयी अभिलेख. जे आपण आर्टिकल 30 मध्ये आहे, की शाळेने त्या मुलांना 1 महिन्याच्या आतमध्ये शाळा पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देणे, तेच संचयी अभिलेख आहे. त्याची व्याख्या 2 न मध्ये आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने ह्या महत्त्वाच्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहिल्या. त्यानंतर अजून 1-2 व्याख्या आहेत. 2 थ मध्ये आहे अभ्यासक्रम आणि 2 ध पाहिजे इथं त्याच्यामध्ये आहे गणवेश. नेक्स्ट आहे पार्ट 3 शिक्षणाचा हक्क. शिक्षणाचा हक्क कोणाला? पहिल्यामध्ये फक्त एकच नियम आहे, रूल 3. पार्ट 2 मध्ये किती नियम आहेत किंवा कोणता नियम आहे, काय तरतूद आहे त्याच्यामध्ये? तर नियम नंबर 3, वयानुरूप ज्या बालकांना प्रवेश दिला जाईल त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करता येईल. आपण पाहिलेलं आहे आर्टिकल 15 मध्ये मला वाटते, की मुदत संपल्यानंतरही आपल्याला बालकांना प्रवेश देता येईल. परंतु अशा बालकांना प्रवेश जर दिला तर तो किंवा एखादा बालक शाळेत नसेल परंतु त्याचं वय 3ऱ्या वर्गात बसेल, 4थीच्या वर्गात बसेल, त्या बालकांना त्या वर्गामध्ये प्रवेश देता येईल, परंतु त्याच्यासाठी विशेष प्रशिक्षणाची तरतूद आहे. तर ती तरतूद पूर्ण करणं किंवा त्यासाठी तरतूद महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. तर सॉरी 15 नाही, कलम 4 मध्ये तरतूद आहे. तर त्याच्या प्रयोजनासाठी हा नियम केलेला आहे आणि याची विशेष प्रशिक्षणाची तरतूद SCRT पुणे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पार्ट नंबर 3, राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांची कर्तव्य काय आहे? काय कर्तव्य? रोल नंबर 4 सांगतो आपल्याला, की नजीकची शाळा स्थापन करणे. शाळा स्थापन करायची जवळची. कलम 6 नुसार शाळा स्थापन करण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे नजीकची शाळा स्थापन करणे. नजीकची शाळेची व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिली. रोल नंबर 5 आपल्याला सांगतो, की राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांची कर्तव्य काय आहेत? जसं 8-9च्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे. त्याच्या प्रयोजनासाठी हा नियम तयार केला आहे. नियम नंबर 5, स्थानिक शासन, राज्य शासन यांची कर्तव्ये. नियम नंबर 4, नजीकची शाळा. अशा पद्धतीने आपण रिपीट करून हे नियम, अधिनियम, कलम पाठ करू शकतो. त्याच्यामध्ये आहे रूल्स नंबर 6, स्थानिक प्राधिकरणाने प्रत्येक बालकाचं जी माहिती आहे ती जतन करून ठेवणे. खूप महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे बालक शाळेत आल्यानंतर त्या बालकाची जी सर्व माहिती असेल, आधार कार्ड वगैरे, अभिलेख असतील, हे जनरल रजिस्टर नंबर 1 म्हणतो, अजून इतर माहिती असेल तर ती सगळी शाळेने जतन करून ठेवण्याचं काम 6 नंबरमध्ये सांगितलेलं आहे. पार्ट नंबर 4 आहे, की शाळा शिक्षक यांची काय जबाबदारी आहे? व्हॉट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टीचर, स्कूल? तर याच्यामध्ये आहे रूल नंबर 7, दुर्बल घटक किंवा वंचित घटकातील बालकांना प्रवेश देणे. रोल नंबर 7 मध्ये. रोल नंबर 8 आहे. रोल नंबर 8 मध्ये आहे, प्रत्येक बालकामध्ये जे आरटी कायद्यानुसार 25% आरक्षण मुलांसाठी रिझर्व्ह ठेवायचे खाजगी शाळेमध्ये. त्या शाळेतील मुलांमागे जो झालेला खर्च आहे किंवा इतर खर्च असेल तर त्यासाठी शासन खर्चाची तरतूद करेल आणि त्याची पूर्तता राज्य शासनाकडून केली जाईल. त्यानंतर खूप महत्वाचं आहे, रूल नंबर 9 खूप महत्वाचा आहे, की वयाच्या पुराव्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय घ्यायचे. बऱ्याच वेळेस मागणी होते, जन्म प्रमाणपत्र असेल तर प्रवेश द्या. ह्याला जास्त प्राधान्य आहे त्यांचं बर्थ सर्टिफिकेट. नसेल तर अंगणवाडी किंवा इतर जो महत्त्वाचा पुरावा असेल. नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून आपण त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे आणि त्या बालकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या बालकांचा प्रवेश रोखला जाऊ शकत नाही, अशा पद्धतीची तरतूद रूल नंबर 9 मध्ये केलेली आहे. रूल नंबर 10 सांगते, की प्रवेशाची कालमर्यादा. शाळा प्रवेश
कुठपर्यंत देऊ शकते त्या मुलांना. तर मुलांना पहिल्या सत्रापर्यंत प्रवेश दिला जातो. परंतु असं नाही की फर्स्ट टर्म संपल्यानंतर प्रवेश देता येणार नाही. त्याच्यानंतरही प्रवेश देता येईल. परंतु ती अपवादात्मक परिस्थिती समजून त्यानंतर आलेल्या प्रवेशाला आपल्याला SCRTच्या नियमानुसार त्यांना विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. असं रोल नंबर 10 मध्ये सांगितलं आहे. म्हणून 10 महत्वाचं आहे. प्रवेश कालमर्यादा, प्रवेशाची तरतूद. 9 महत्वाचं आहे. प्रवेशासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स. अशा पद्धतीने 9 अँड 10 नंबरचे रूल खूप महत्वाचे आहेत. रोल नंबर 11 आपल्याला सांगतं की शाळा मान्यता. शाळा मान्यतेसाठी जे काही तरतुदी असतील ते 3 महिन्याच्या आत राज्य शासन तयार करेल. लक्षात ठेवा. ह्यो कालावधी दिलेला आहे म्हणून रोल नंबर 11 महत्वाचा आहे. रोल नंबर 12 लगेच सांगतं की शाळा मान्यता दिली परंतु त्या शाळेने जर तरतुदी पूर्ण केल्या नाही तर त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल. पण कशी करण्यात येईल या संदर्भातला सगळा अहवाल शिक्षण अधिकारी, शिक्षण संचालनालय यांच्याकडे पाठवेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ही कार्यवाही करण्यात येईल. अशा पद्धतीने रोल नंबर 8, 9, 10, 11, 12. 11-12 आहे शाळा मान्यता, शाळा रद्द. 9 आहे वयाच्या पुराव्यासाठी डॉक्युमेंट्स. रोल नंबर 10 आहे प्रवेशाची कालमर्यादा कुठपर्यंत. अशा पद्धतीने 9, 10, 11, 12 हे रूल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. पार्ट नंबर 5 आहे शाळा व्यवस्थापन समिती, सगळ्यात महत्वाचा भाग. SMC. SMCची तरतूद RTE ऍक्ट 2009 मध्ये कोणत्या कलमात आहे? कमेंट्स मध्ये आर्टिकल आपण नमूद करावं अशी मी अपेक्षा करतो. रोल नंबर 13 आहे SMC, स्कूल मॅनेजमेंट कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती. शाळा व्यवस्थापन समिती हा अधिनियम रूल्स लागू झाल्यानंतर 3 महिन्याच्या आतमध्ये, तसं तर कायदा लागू झाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आतमध्येच SMC स्थापन करण्याची सूचना आली होती आणि त्यानंतर प्रत्येक शाळेने SMC स्थापन केलेले आहे. पण SMCची जी रचना आहे ती सगळ्यांना आपल्याला माहीत असते. त्यामुळे लक्षात ठेवा तरी बी रूल्सनुसार दिल्या या तरतुदीनुसार काय काय अपेक्षित आहे. तर ही फक्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये SMC असेल, ग्रँटेड नाही किंवा इतर खाजगी नाही. त्याच्यामध्ये सदस्य असतील 75% सदस्य हे पालकामधून असतील. त्याच्यामध्ये 50% महिलांना प्राधान्य देण्यात येईल. 25% शिक्षक, 25% सदस्य हे शिक्षक किंवा स्थानिक प्रतिनिधी यांच्यामधून निवडण्यात येतील. मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आले, शिक्षक तज्ञ प्रेमी आले, इतर अजून आपल्याला एखादा तज्ञ घेता येईल आणि अध्यक्ष म्हणून महिलांना प्राधान्य देणे शक्यतो आणि पालकच अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांना प्राधान्य असेल, कंपल्सरी असेल. सचिव शाळेचा मुख्याध्यापक असेल. या समितीची बैठक दर महिन्याला एक असेल, आपल्याला सांगायची गरज नाही. अशा पद्धतीने SMCची रचना आहे आणि आर्टिकल रूल नंबर 13 मध्ये त्याची तरतूद आहे. परंतु RTE 2009 मध्ये कोणत्या कलमात आहे ते आपण पाहून सांगावं. म्हणून रोल नंबर 13 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट आहे रोल नंबर 14. याच्यामध्ये आहे SDP प्लॅन तयार करणे, शाळा विकास आराखडा तयार करणे. ते कोणाकडून तयार करण्यात येतो? SMC 13 ने स्थापन झाली की लगेच 14 मध्ये ती काय करते? SDP तयार करते. असं आपण लक्षात ठेवू शकतो. SMC आली त्यानंतर SDP येणार. पार्ट नंबर 6 आहे शिक्षक. शिक्षकासंदर्भात जे नियम तयार केले ते पार्ट नंबर 6 मध्ये आहे, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये काय काय आहे? रोल नंबर 15 सांगतो आपल्याला. आर्टिकल 23 मध्ये तरतूद केलेले आहे की शिक्षकांसाठी अहर्ता ठरवणे, किमान अहर्ता ठरवणे. मग ती अहर्ता ठरवली जाईल आणि ती अधिनियम लागू झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत त्या संदर्भात अधिनियम तयार केले जाते, लक्षात ठेवा. 23च्या प्रयोजनासाठी जी अहर्ता तयार केली ती महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या नियमाने लागू होईल? रूल नंबर 15. त्यानंतर रूल नंबर 16 आहे किमान अहर्ता जर शिथिल करायची असेल तर राज्य शासन करू शकत नाही, परंतु ते केंद्राला निवेदन देऊ शकतो. आजच्या काळामध्ये जे TET कंपल्सरी झाली तर ते महाराष्ट्र शासनाला कोणताही अधिकार नाही. जे काय करेल ते सर्व केंद्र करेल. म्हणून रोल नंबर 16 मध्ये सुद्धा तशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी नियम सांगितलेला आहे. रोल नंबर 17 मध्ये आहे
किमान अर्हता अर्थ झाला इथं. किमान अर्हता प्राप्त करण्याचा कालावधी सुरुवातीला अधिनियम लागू झाल्यानंतर त्याच्या प्रारंभापासून 5 वर्ष करण्यात आला, परंतु पुढे जवळपास 18-19 पर्यंत वाढवण्यात आला आणि सध्या 2 वर्षाची मुदत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा घालून दिली. अशा पद्धतीने किमान अर्हता प्राप्त करणं हे कंपल्सरी गरजेचं आहे. हा रूल 17 सांगतो. रोल नंबर 18 मध्ये आहे की शिक्षकांचं वेतन, मानधन, सेवा शर्ती असेल तर ते कोण ठरवत असेल तर राज्य शासन ठरवतं. 19 मध्ये आहे सगळ्यात महत्वाचं, शिक्षकांचं कर्तव्य काय आहे, काय काम आहे. रोल नंबर 20 मध्ये आहे की शिक्षकांसंदर्भात ज्या काही तक्रार वगैरे असतील त्याचं निवारण यंत्रणा करण्याचं काम कोण करेल. जसं जनरल लोकांसाठी असते, इतर लोकांसाठी असते, तर शिक्षकांसंदर्भात ज्या तक्रार येतील किंवा काही अन्याय होईल तर त्याचं निवारण करण्याचं काम आपल्याला RTI 2024च्या प्रयोजनासाठी हा नियम केलेला आहे. आणि याचे निवारण करण्याचं काम आपलं महाराष्ट्र खाजगी शाळेतील शिक्षकांकरिता जो अधिनियम आहे 1977चा कलम 8 नुसार जे अपील न्यायाधिकरण स्थापन केलेलं आहे त्याच्याकडे शिक्षकांना अपील करता येईल आणि आपली तक्रार दाखल करता येईल. लक्षात ठेवा, शिक्षकांचं तक्रार निवारण कोणत्या कलमात आहे, नियम मध्ये आहे, रोल नंबर 20 RTI 2009च्या 24 मध्ये त्याची तरतूद आहे. नेक्स्ट आहे रोल नंबर 21. याच्यामध्ये PTR स्टुडंट टीचर रेशो हा कसा ठरवला जाईल, दरवर्षीच्या पटसंख्येनुसार. 31 जुलै रोजी जी पटसंख्या असेल त्याच्या आधारे विद्यार्थी संख्या, शिक्षक विद्यार्थी रेशो ठरवला जाईल. अशा पद्धतीने शिक्षकासंदर्भात पार्ट 6 मध्ये तरतुदी आहेत. तर किती रूल्स आहेत, रूल 15 to 21 लक्षात ठेवा. रोल नंबर 7 मध्ये काय आहे, प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे. त्या संदर्भात ज्या काही तरतुदी असतील त्या या 2 कलमामध्ये आहेत, 22 नियम 22 नियम 23. जसं RTI 2009च्या कलम 29 मध्ये अभ्यासक्रमासंदर्भात मूल्यमापनासंदर्भात तरतुदी आहेत. त्याची तरतूद राज्य शासन करेल, केंद्र शासन करेल. तर याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने रूल नंबर 22 मध्ये विद्याविषयक प्राधिकरण या संदर्भात कार्यवाही करेल अशा प्रकारची तरतूद रूल नंबर 22 नुसार केलेला आहे. मग अभ्यासक्रमासंदर्भात कलम आलं तर ते 22 लक्षात ठेवायचं. RTIचं विचारलं तर 29 लक्षात ठेवा आणि 23 महत्वाचं आहे. तिकडे 29 आहे, इकडं 23ला 30 आहे. 30 मध्ये काय आहे की मुलांना संचयी अभिलेख प्रमाणपत्र किंवा शाळा पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र देणे, जे आपण त्याची व्याख्या 2 किती मध्ये आहे पाहिलेली, लक्षात ठेवा. ती पाठ करून 2 न मध्ये. आणि मग त्या व्याख्येनुसार किंवा त्या तरतुदीनुसार आर्टिकल 30 नुसार विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र देणे आणि हे प्रमाणपत्र किती दिवसात द्यायचे, तर शाळेने 1 महिन्याच्या आत द्यायचे. कालावधी लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो, विद्यार्थ्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांना आता प्रमाणपत्र खालीलपैकी किती दिवसात मिळणं गरजेचं आहे. 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष अशा पद्धतीने पर्याय येतील. तर आपण हे कालावधी लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट शेवटचा पार्ट आहे बालक संरक्षण व पर्यवेक्षण, जे RTI 2009 मध्ये सुद्धा शेवटचा जो पार्ट होता, पार्ट नंबर 6 मध्ये त्याची तरतूद आहे. बालकांचं संरक्षण कशा पद्धतीने केलं जावं, तर याच्यामध्ये 24 आणि 25 मध्ये त्या संदर्भात तरतूद आहे. RTI 24 सांगतं की बाल हक्क संरक्षण आयोग याचं पालन करेल आणि बालकांचं संरक्षण करेल. जे RTI 2009च्या कलम 31 मध्ये त्याची तरतूद आहे की NCPCR किंवा SCPCR बालकांच्या संदर्भात जे काय असेल ते कार्यवाही करतील. तर त्या आधारे महाराष्ट्र शासनाने रूल नंबर 24 मध्ये त्याची तरतूद केलेली आहे की राज्य बाल संरक्षण आयोग बालकांच्या संरक्षणाचं काम करेल. 25 मध्ये आहे सल्लागार परिषद, राज्य सल्लागार परिषद. राज्य सल्लागार परिषद कोणत्या नियमाने तयार केली जाईल, तर रोल नंबर 25 कोण तयार करेल, राज्य शासन. त्याची रचना काय असेल, अध्यक्ष कोण असतील, अध्यक्ष असतील शालेय शिक्षण मंत्री, उपाध्यक्ष राज्य शालेय शिक्षण मंत्री, म्हणजे राज्यमंत्री शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्री, अध्यक्ष असतील शालेय शिक्षण राज्यमंत्री, उपाध्यक्ष असतील, हे लक्षात ठेवा. सदस्य 4 जण SC ST किंवा अल्पसंख्याक या गटातून निवडले जातील. 1 जण विशेष बालकांच्या क्षेत्रातून त्यांचं ज्ञान असणारा निवडला जाईल.
अजून 1 जण पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातून निवडला जाईल आणि 2 जण हे अपंग क्षेत्रातून निवडले जातील. या सर्व सदस्यामध्ये 50% सदस्य या महिला सदस्य असतील, ही तरतूद करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने राज्य सल्लागार परिषदेची रचना रोल नंबर 25 मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण हे लक्षात ठेवा. बाकीचे सदस्य विचारले जाणार नाहीत. किती टक्के महिला असतील हे जनरली आहे. 50% आता कुठेही झालेलं आहे. त्यामुळं हे लक्षात ठेवा. म्हणून रोल रोल नंबर 24, 25 मग कोणत्या पार्टमध्ये काय आहे लगेच लक्षात येईल आपल्याला. जरी पार्ट असले तरी आपल्याला रूल लक्षात येतील. बालक संरक्षण पर्यवेक्षण म्हणलं की 24-25 मध्ये काय लक्षात येते. प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम 7 मध्ये आहे. हे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की 22 आणि 23 मध्ये काय आहे. शिक्षक म्हणलं की शिक्षकासंदर्भात सर्व तरतुदी 15 ते 21 मध्ये दिलेल्या आहेत, ते आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर रोल नंबर पार्ट नंबर 5 मध्ये एस-एम-सी आहे. लगेच आपल्याला लक्षात 13-14 मध्ये एस-एम-सी, एस-डी-पी आहे. पार्ट नंबर 4 मध्ये आहे शाळा आणि शिक्षक यांची जबाबदारी काय आहे. तर आपण पाहिलेलं आहे 9, 10, 11, 12 हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय डॉक्युमेंट्स आहेत, कालमर्यादा आहे, शाळा मान्यता रद्द करणे. पार्ट नंबर 3 मध्ये आहे स्थानिक प्राधिकरण राज्य शासन यांचं काय कर्तव्य आहे. 4 नंबरमध्ये 5 नंबर म्हणजे 4 नंबरमध्ये नजीकची शाळा असेल, 5 नंबरमध्ये कर्तव्य असतील आणि 6 मध्ये बालकांचं अभिलेख जतन करणे असेल. 2 तर आपल्या लक्षात आलं लगेच, की विशेष प्रशिक्षण वयानुरूप प्रवेश दिलेल्या बालकांसाठी विशेष प्रशिक्षण एकच रूल्स आहे लक्षात ठेवा. 2 मध्ये व्याख्या आहे, 1 मध्ये लागू. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 आपण या ठिकाणी पाहिला. पुन्हा एकदा रिपिटेशन करा. खूप सोपा असा नियम आहे, लक्षात राहील. आपण पाहून घ्या. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.